तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी. बसलेलो घरात निवांत तेवढ्यात ऋषी आला आणि चल म्हणला फट्यावर जाऊन नाश्ता करून येऊया. मग गेलो आमच्या बहाना दादाच्या गाड्यावर. पाचवड फट्यावर आल्यावर अथर्व पेट्रोल पंप शेजारीच आहे बघा श्री ओम साई वडेवाले. तिथे गेल्यावर दादाचं चाललेलंच गरमागरम वडे तयार करायचं. इथं वडापाव बरोबरच नाश्त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी भेटतात. इथल्या वडापावची तर काही क्वालिटीचा विषयच. तिथं आमचा दत्ता दादा पण होता. तो पण काही लय दिवस भेटला नव्हता. त्या दिवशी झाली भेट. मग गरमागरम वडा तयार झाल्यानंतर दादाला म्हणलं प्लेट तयार करा. ऋषी शेठ तर काही व्लॉग मध्ये येतच नव्हते. ते आतमध्ये नाश्ता करायला बसल्यावर माझी नजर गेली या बॅनरवर. हिथं आपल्या कराडच्या भाषेतली काय काय फेमस वाक्य लिहिलेली ती. हे वाचून तर लय भारी वाटलं. नाश्ता केल्यावर म्हणलं जरा चहा घेऊ. चहाच्या क्वालिटीचा पण काही नादच नव्हता. एकदम कडक मध्ये विषय. मुळशी पॅटर्न पिक्चर मधले उपेंद्र सर पण इथं भेट देऊन गेलेले. नंतर आम्ही निघालो घरी कारण संध्याकाळी होता परशाच्या भावाचा गावदेव. मग मी आणि हुसेन निघालो गावदेवला. आम्ही तिथं घरापाशी पुसतोय तर काहीच तयारी नव्हती. थोड्याच वेळात तिथं आपल्या छोट्या फॉलोअरांची गँग गोळा झाली. थोड्याच वेळा बघतोय तर घोडा पण तयार होता आणि डीजे पण आलेला होता. मग काय गावदेव चालू झाला. नवरदेव बसला घोड्यावर. मग इकडे बघतोय तर डीजे न राडा चालूच केला. पोरं पण नाचायला काय थटत नव्हती. आम्ही आपल्या देवळात जाऊन शूट कम्प्लीट केलं आणि ड्रोन केला फ्लाय. तर या बारक्या पोरांनी गोळकाच तयार केला. ड्रोनचा सीन पण लय भारी दिसत होता. मग उद्या आहे सुशांतचं लग्न. लग्नात पण लय मजा आल्या. ती मजा बघण्यासाठी तुम्हाला मला फॉलो करायला आणि तो आपला दुसरा पार्ट येणार आहे दुसरा ब्लॉग. तर मग चला भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग. जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबला पण सबस्क्राईब करा.